नमस्कार. आज आपण बनवतोय मस्त पुरणपोळी. अगदी काठोकाठ पुरण असणारी पातळ टुमटुमीत फुगलेली पुरणपोळी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कणिक मळण्यापासून ते पोळी भाजेपर्यंत अगदी बारीक सारीक टिप्स सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे नवशिक्यांसाठी पुरणपोळी हा हातचा खेळ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतली. आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. डाळ धुवून घेतली. आता डाळीमध्ये पाणी घालून 1 ते 2 तास डाळ भिजण्यासाठी ठेवूया, किंवा तुम्ही डाळ न भिजवता घेतली तरी देखील चालेल. तर बघा, 2 तास झालेले आहेत. डाळ देखील छान भिजलेली आहे. आता डाळीमधील पाणी काढून घेऊया, म्हणजे पाण्याचा अंदाज व्यवस्थित घेता येईल. पाणी काढून घेतल्यानंतर डाळीमध्ये अर्धा चमचा हळद घाला. यामुळे पोळीला रंग छान येतो. त्यानंतर थोडंसं तेल घाला. तेल घातल्यामुळे डाळीमधील पाणी वरती येणार नाही. त्याच्यानंतर चिमूटभर मीठ. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की टेस्ट छान येते. त्यामुळे गोडाचा कोणताही पदार्थ करत असाल तर थोडंसं मीठ घाला. तर बघा, डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली. दुसरीकडे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे डाळीमधील पाणी गाळून घेतलं होतं ते घालूया. तर या ठिकाणी डाळ मी 2 वाटी घेतलेली आहे. तर पाणी आपल्याला डाळीच्या 3 पट घ्यायचं आहे. जर तुम्ही येळवणी बनवणार असाल तर 3 पट घ्या, नाहीतर 2 पट घेतले तरी देखील चालेल. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. तर बघा, डाळ कुकरमध्ये घेतली. आता एक हलकी डाळीला उकळी आणायची. काही वेळातच डाळीला उकळी आली. आता कुकरचे झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढूया. जर तुम्ही डाळ कोरडी शिजत घातली असेल तर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढा, किंवा मग अशा प्रकारे डाळ भिजवून घेतली तर 2 शिट्ट्या काढा. तर बघा, दुसरीकडे कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी गव्हाचे पीठ आपल्याला एकदम बारीक पाहिजे. तर तुम्ही पिठाचा कोंडा काढून घेण्यासाठी अशा प्रकारे चाळणीचा वापर करा, किंवा सुती कपड्याचा वापर करून पीठ चाळून घेऊ शकता. जेवढे पीठ आपले बारीक दळलेले असेल तेवढी कणिक सॉफ्ट होते. त्यामुळे पोळी अजिबात फुटत नाही. तर या ठिकाणी मी अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे. याचा कोंडा देखील काढून झाला. आता पिठामध्ये 2 चमचे पिठी साखर घाला. यामुळे पोळी अजिबात भाजल्यानंतर ओलसर चिवट होत नाही. त्याच्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ. आता व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची कणिक मळून घेऊया. कणिक मळताना मध्यम घट्ट कणिक मळून घ्यायची. अजिबात जास्त घट्ट किंवा पातळ मळायची नाही. तर बघा, कणिक मळून झाली. आता कणिक सॉफ्ट होण्यासाठी रुमालामध्ये बांधून पाण्यात ठेवायची आहे. असं केल्यामुळे कणिक छान भिजली जाते. उरलेला कोंडाही छान भिजला जातो आणि कणिक सॉफ्ट व्हायला मदत होते. जेवढी कणिक तुमची सॉफ्ट असेल तेवढी पोळी छान बनते, अजिबात फुटत नाही. नाहीतर अलीकडे पोळी फुटू नये म्हणून पिठामध्ये मैदा किंवा बेसन घातले जाते. यामुळे पोळी तर फुटत नाही, परंतु थोडीशी चव बदलते. त्यापेक्षा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा, पोळी मस्त बनवून तयार होते. दुसरीकडे बघा, डाळ ही मस्त शिजलेली आहे. आता डाळीमधील पाणी काढून घेऊया. तर पुरण बारीक करायच्या चाळणीने पाणी मी काढून घेते, जेणेकरून जास्त भांड्याचा पसारा होणार नाही. तर बघा, डाळीमधील पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलं. येळवणी बनवण्यासाठी एवढं डाळीमधील पाणी निघालेलं आहे. तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. गरम आहे तोपर्यंत डाळ पटकन वाटून घ्यायची, लगेचच डाळ वाटली जाते. जर काही कारणाने डाळ ठेवली असेल तर थंड झाल्यानंतर ती पुरणयंत्राने किंवा मिक्सरमधून बारीक करून घेतली तरी देखील चालेल.
तर या ठिकाणी आपण चणा डाळ पुरणपोळी बनवतोय. जर तुम्हाला मूग डाळ किंवा तूर डाळ पुरणपोळी रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, आपण नक्की बनवायचा प्रयत्न करूया. तर बघा, या ठिकाणी पुरण बारीक वाटून झालं. आता आपल्याला यामध्ये जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुरणाला चटका द्यायचा आहे. पटकन चटका देऊन घेऊया. तर पुरणाला चटका दिल्यामुळे पोळी खूप जास्त टिकते आणि चवीलाही छान होते. गूळ विरघळल्यानंतर तुम्हाला पुरण खूप जास्त पातळ दिसत असेल तर घाबरून जाऊ नका. गुळाचे पाणी आटल्यानंतर पुरण छान बनवून तयार होते. तर बघा, आता लो टू मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत. बघूया पुरण तयार झालेलं आहे का. तर अजून पुरण तयार झालेलं नाही, कारण उलटण मधोमध उभे राहत नाही. ज्यावेळेस उलटण व्यवस्थित उभे राहील त्यावेळेस पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. तर अजून 5 ते 6 मिनिट चटका देऊया. तर 6 मिनिट नंतर बघा, उलटण व्यवस्थित उभे राहते. याचा अर्थ पुरण व्यवस्थित तयार झालेला आहे. त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आता पुरणामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर नेहमी कोणत्याही पदार्थामध्ये वेलची पावडर किंवा सुंठ पावडर सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतरच घालायची, कारण त्याचा स्वाद आहे असा राहतो. जर तुम्ही पहिल्यांदाच गॅस चालू असताना वेलची पावडर टाकलात तर त्याचा स्वाद पदार्थामध्ये तेवढा जास्त उतरत नाही. त्यामुळे वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची. तर बघा, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुरण ताटात थंड व्हायला ठेवा. त्याच्यानंतर दुसरीकडे कणिक बघूयात. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी काढून घ्या. तर कणकेतील पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. मस्त. तर कणिक बघा मस्त मऊसूत झालेली आहे. आता कणकेवर थोडंसं तेल घाला. तेल घातल्यानंतर कणिक पुन्हा एकदा मळून घेऊया. तर बघा, कणिक मळून घेतली. दुसरीकडे पुरण देखील थंड झालेलं आहे. लगेचच पोळीसाठी उंडा बनवून घेऊया. उंडा बनवताना नेहमी जेवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा, किंवा पुरणाचा गोळा थोडासा जास्त घेतला तरी देखील चालेल. त्याच्यानंतर कोरड्या पिठाचा वापर करून कणकेची वाटी बनवून घ्या. वाटी बनवताना मध्ये जाड ठेवायची आहे आणि कडेने पातळ करायची आहे. तर बघा, वाटी बनवून झाली. आता पुरणाचा गोळा घेऊन अंगठ्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरण प्रेस करून घ्या. राहिलेली एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर उंडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल फिरवून हातावर हलक्या हाताने थापून घ्या, म्हणजे पुरण काठोकाठ जाईल. तर बघा, तयार आहे आपला पोळीसाठीचा उंडा. आता कोरड्या पिठाचा वापर करून पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना हलक्या हाताने अलटपालट करत लाटून घ्यायची. जे पोळपाटाला कापड बांधलेलं आहे त्यामुळे पोळी लाटताना पोळपाटाला चिटकत नाही, लगेचच लाटून तयार होते. आणि जे पोळीचे एक्स्ट्राचे कोरडे पीठ आहे ते सुद्धा त्या कपड्यामुळे कमी होते, त्यामुळे पोळी पांढरी अजिबात दिसत नाही. तर बघा, पोळी मी पातळ लाटून घेतली. भाजून घेऊया. बघा, पॅन मी गरम करून घेतलेला आहे. पोळी भाजून घेऊया. तर अशा प्रकारे बबल्स यायला लागले की पोळी पलटवून घ्यायची. आता या बाजूला तेल किंवा तूप लावा. तेल लावल्यानंतर पोळी पुन्हा पलटवून घ्या. दुसऱ्याही बाजूला सेम तीच प्रोसेस. थोडंसं तेल लावा. तर पोळी भाजताना नेहमी गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा, म्हणजे पोळी छान अशी फुगते.
तुम्ही बघू शकता आपली देखील पोळी टम्म फुगलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी खरपूस पोळी भाजून झालेली आहे। काढून घेऊया। दुसरी एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते। सेम पद्धतीने आपल्याला कणिक आणि पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणकेची वाटी बनवून घ्या। वाटीमध्ये जाड कडेने पातळ ठेवायची आहे। वाटी बनवून झाल्यानंतर पुरणाचा गोळा वाटीमध्ये प्रेस करून घ्या। एक्स्ट्राची कणिक असेल तरच काढून घ्या, नसेल तर वाटीचे तोंड बंद करून घ्या। तर या ठिकाणी उंडा बनवून झाला, लाटून घेऊया। तर पोळी लाटताना नेहमी मध्ये न लाटता आधी कडा लाटून घ्यायच्या, म्हणजे पोळी टम्म फुगते आणि पुरण देखील कडेपर्यंत जाते। तर बघा पोळी लाटून झाली, भाजून घेऊया। सेम पद्धतीने पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर बघा ही देखील पोळी पातळ लाटलेली असून टम्म फुगलेली आहे। तर आपण पुरणपोळी करताना अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात घेतल्या की पुरणपोळी करायला वेळ लागत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही टिप्स फॉलो करून पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतलात तर तुमच्या सगळ्या पोळ्या टम्म फुगतील आणि एकही पोळी फुटणार नाही। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।